24 इंडिया लाईव्ह न्यूज। आपला सर्वांच्या 24 इंडिया लाईव्ह न्यूज मध्ये स्वागत आहे। बघा आजची खास खबर शेवटपर्यंत बघा। आनंदताई पाटील, आमच्या सुलोचनाताई झाडे, चंदाताई अजमेरे, स्नेहलताताई धोटे आणि गिरटकरताई उपस्थित आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे। मी जास्त वेळ घेणार नाही, जास्त बोलणारही नाही। आपण एक पाणी पुरवठा योजनेचा एक प्रश्न या ठिकाणी सांगितला, साहेबांच्या माध्यमातून सँक्शन झाला, त्याचं कामही चालू झालेलं आहे। परंतु साहेबांच्या समोर एक सांगू इच्छितो की या पाणी पुरवठा योजनेचं पाणी आपण मला वाटतं एखाद वर्ष आधीच पिलवले असतो जवळपास, परंतु पाणी पुरवठ्याची फाईल शेवटच्या टप्प्यावर असताना महाविकास आघाडीचं सरकार बसलं। भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही आमदाराच्या विधानसभेला फंड द्यायचा नाही हे त्यांनी ठरवलं। त्यामुळे ती फाईल मला वाटते भाऊ या ठिकाणी आहे ते सांगतीलही, त्या ठिकाणी ती फाईल रद्द करण्यात आली। योजना चालू ठेवायची की बंद ठेवायची? माझा कान खराब आहे, तुम्हाला माहित आहे का? 10 वर्ष झाले, तुम्हाला माहित आहे तुमचा आमदार भैरा आहे म्हणून। थोडं जोराने बोला, चालू ठेवायची की बंद ठेवायची? त्याची बटन कोणाच्या हाती आहे? हा, तुमच्याच हाती आहे। तुम्ही कमळाची बटन दाबली तर योजना, मग अशी तुतारी जी वाजतच नाही त्याची बटन दाबली, हत्ती जो चालतच नाही त्याची बटन दाबली, जो सिलेंडर चालूच होत नाही, आगच नाही त्याची बटन दाबली, किंवा ती शिटी जी वाजतच नाही, अशा बाकी 17 अजून तुम्ही तिथं चिन्ह दिसेल त्याची कुठली बटन दाबली तर बघा दादा, त्याची कुठली बटन दाबली तर योजना बंद राहिल्याशिवाय राहणार नाही। हे आपण सगळ्यात पहिले समजून घेतलं पाहिजे। आणि भाऊंनी त्याचा पाठपुरावा केला। काही महिन्याआधी ती योजना पुन्हा एकदा आपली सँक्शन झालेली आहे, त्याचं कामही चालू झालेलं आहे। काही या मला वाटतं थोडासा वेळ लागेल त्याच्यासाठी, पण शुद्ध आणि स्वच्छ पाणी या वानाडोंगरीच्या जनतेला लवकरच पिण्याला मिळेल हे सुद्धा भाऊंच्या माध्यमातून झालेलं आहे। आपल्या सर्वांना शेवटी एक विनंती करतो आहे की येणाऱ्या 20 तारखेला आपलं बहुमूल्य मत, आशीर्वाद रूपी मत समीर दत्तात्रय मेघे 4 नंबरची बटन, कमळाचं चिन्ह जोरात आपण दाबावं आणि समीर भाऊंना प्रचंड अशा बहुमताने निवडून द्यावं एवढी आपल्याला एक विनंती करतो। या आयोजकांनी 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्यांचा आभार सुद्धा मानतो। खूप खूप धन्यवाद। तर आणि तुम्हाला सांगतो दुसरं खोटं काय बोलले होते, एक शब्द बोलतो तुम्हाला आठवण येऊन जाईल, खटाखट शब्द आठवते का? 8 नाही बाबा, 8,500 काय बोलले होते राहुल जी? हमारी सरकार आएंगे खटाखट हम 8,500 रुपये महिला को देंगे। आठवते की नाही आठवते? पण त्यांची सरकार तेलंगणामध्ये, त्यांची ही होती आजची खास खबर। बघत राहा 24 इंडिया लाईव्ह न्यूज। शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि मदत करा। धन्यवाद। 24 इंडिया लाईव्ह न्यूज।